नमस्कार, लोकप्रधान न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे। सोलापुरात आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चेचं जे सभास्थळ होते ते कन्ना चौक होती। या कन्ना चौककडे जात असताना मधला मारुती बाजारपेठमधून काही हुल्लडबाज हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक झाली होती। दुकानांवर काही सामानांची नासधूस करण्यात आली होती। त्यानंतर पोलिसांनी तातडीनं मधला मारुती बाजारपेठेला या ठिकाणी वेढा दिला होता। या ठिकाणचे सर्व दुकाने बंद करण्यात लावले होते। पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। त्यानंतर कन्ना चौक येथील हिंदू जन आक्रोश मोर्चा जे आहे ते संपन्न झालेले आहे। तेलंगणाचे आमदार टी राजासिंग असेल किंवा आमदार नितेश राणे असेल यांच्या सभा झालेल्या आहेत। त्यानंतर या हिंदू जन आक्रोश मोर्चामधील सर्व जे कार्यकर्ते आहेत ते आता आपापल्या ठिकाणी गेलेले आहेत। पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे मॅडम असतील, इतर वरिष्ठ अधिकारी असतील, पोलीस उपायुक्त विजय कबाडे सर असतील, हे सर्वजण या ठिकाणी महात्मा बसवेश्वर सर्कलमध्ये थांबलेले आहेत। सध्याचे जे चित्र तुम्ही पाहतात, महात्मा बसवेश्वर सर्कलमधील हे दृश्य आहेत। QRT पथक असेल, पोलीस कर्मचारी असेल, या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। हिंदू जन आक्रोश मोर्चा संपलेला आहे। सर्व कार्यकर्ते आपापल्या ठिकाणी रवाना झालेले आहेत। पोलिसांनी महात्मा बसवेश्वर सर्कल ते पुढे मधला मारुती बाळीवेसकडे जाणारा हा रस्ता बंद केला होता। आता गर्दी ओसरलेली आहे, कोणताही तणाव या ठिकाणी नाही आहे। शांततामय वातावरण आहे। पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे मॅडम असतील, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे मॅडम असतील, विजय कबाडे सर असतील व इतर पोलीस निरीक्षक, QRT पथक, पोलीस कर्मचारी घटनास्थळी थांबलेले आहेत। सध्या सोलापूर शहराच्या या महात्मा बसवेश्वर सर्कल चौकात शांततेचं वातावरण आहे। कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सोलापूर शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे। हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये सुरुवातीला हुल्लडबाजी झाली होती। पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली, परिस्थिती नियंत्रणात आणली। आता महात्मा बसवेश्वर सर्कल चौकात शांततामय वातावरण आहे। सर्व कार्यकर्ते आपापल्या घरी परतलेले आहेत। कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केलेले आहे। दरम्यान पोलीस सोलापुरातील सर्व घटनांवर चौकात नजर ठेवून आहेत। कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवलेला आहे। अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील सोलापूर पोलीस करत आहे। महात्मा बसवेश्वर चौकातील ही दृश्य तुम्ही पाहू शकता। अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।